श्री साई सच्चरित्र पारायण परीक्षा 2026चे आयोजन करण्यात आलेले आहे। यावर्षी शिर्डीतील सर्व ग्रामस्थ तसेच नाट्यरसिक संचाचे सर्व सदस्य आणि सर्व साई भक्त मिळून या पारायण परीक्षेसाठी बळ देत आहे आणि सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। कारण या पारायण परीक्षामध्ये जवळपास 5 लाखांची बक्षिसे वाटण्यात येणार आहे। त्यासाठी नांदुरखी आणि शिर्डीचे निस्सीम साई भक्त असलेले साई सेवक असलेले श्री भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी या परीक्षेसाठी भरघोस मदत केलेली आहे। त्यांनी सर्व बक्षिसे घेऊन दिलेली आहेत। तसेच सर्व साई भक्तांना साईबाबांच्या शिकवणी संदर्भातील जवळपास 1,500 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे। त्याचबरोबर यावर्षीची परीक्षा थोडी वेगळी आहे। 2025 साली आपण जी परीक्षा घेतली गेली होती त्या परीक्षेमध्ये शेवटच्या दिवशी आपण पारायण परीक्षा घेतली गेली होती, परंतु यावर्षीचं स्वरूप वेगळं आहे। साई चरित्र पारायण सोहळा सुरू झाल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पारायण परीक्षेचा सोहळा रंगणार आहे। उदाहरणार्थ 13 ऑगस्ट रोजी 1 ते 8 अध्यायांचे पारायण या पारायण मंडपामध्ये होणार आहे। त्याच दिवशी रात्री 9:20 पासून 9:50 पर्यंत 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्नांची परीक्षा होणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे। याचा उद्देश असा आहे की प्रत्येक घराघरामध्ये साई चरित्र पारायणाबाबत, साई चरित्र ग्रंथाबाबत, बाबांच्या जीवनाबाबत, बाबांच्या शिकवणुकीबाबत चर्चा व्हावी। बाबांनी जे तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे, बाबांनी जी शिकवणूक आपल्याला दिलेली आहे त्याची चर्चा प्रत्येक घराघरामध्ये व्हावी। कारण ही परीक्षा जी आहे ही प्रत्येक कुटुंबाने द्यायची आहे। कुटुंबामध्ये त्याची चर्चा होणं आवश्यक आहे। आणि आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये आपण सर्वजण कधी एकत्र बसत नाही, परंतु खूप कमी वेळा घरातील सर्व कुटुंब एकत्र जमतात। परंतु या साऱ्या पारायण परीक्षेच्या निमित्तानं घरातील सर्व कुटुंब एकत्र बसेल, बाबांच्या जीवनावरील सर्व प्रश्नांची अभ्यास करेल आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची चर्चा होईल। बाबांच्या जीवनावरील बाबांनी जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीची चर्चा होईल आणि अशा पद्धतीनं बाबांचं तत्त्वज्ञान, बाबांची शिकवणूक ही जवळपास 10,000 घरांमध्ये पोचणार आहे। जे लोक ऑनलाईन आहे पारायणाला बसलेले आहेत किंवा पारायणाला बसतील ते सुद्धा या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतील। रोज 21 बक्षिसे आपण काढणार आहे। म्हणजे साई चरित्रामध्ये रोजची पारायण परीक्षेमध्ये 21 बक्षिसे दिली जाणार आहेत। आणि इथं जे साईबाबांचं जी प्रतिमा इथं लावणार आहे त्या प्रतिमेच्या समोर त्या लोकांचा सन्मान केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी मुख्य परीक्षा 19 ऑगस्टला होणार आहे ती 19 ऑगस्टची परीक्षा याच पारायण मंडपामध्ये होणार आहे। त्याच्या अटी अशा आहेत की ज्या व्यक्तीला बक्षीस मिळवायचं आहे त्या व्यक्तीनं इथं पारायण मंडपामध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे। तसेच या पारायण मंडपामध्ये राहूनच त्यांना परीक्षा देणं कंपल्सरी आहे। घरी राहून जर एखादी व्यक्ती पारायण परीक्षा देत असेल तर तिची पात्रता ही व्हॅलिडेट होणार नाही। म्हणजे त्या व्यक्तीने जरी नंबर मिळवला, मार्क्स मिळवले तरी त्या व्यक्तीला बक्षीस मिळणार नाही। तसेच या पारायण मंडपामध्ये सर्वीकडे CCTV लावण्यात येणार आहे। तसेच व्हिडिओ शूटिंग घेतण्यात येणार आहे। जी व्यक्ती या पारायण मंडपामध्ये उपस्थित आहे त्याच व्यक्तीला पारायण परीक्षेमध्ये बक्षीस मिळवण्याचा अधिकार राहील। तसेच जर एखाद्या विविध दिलेल्या वेळेमध्ये हे पारायण परीक्षा पूर्ण करणे आवश्यक राहील। शेवटच्या दिवशी जी काही वेळ निर्धारित केली जाईल त्या निर्धारित वेळेमध्ये ही पारायण परीक्षा पूर्ण करणे आणि क्वेश्चन पेपर सबमिट करणे खूप आवश्यक राहील। जे लोक वेळेत सबमिट करणार नाही त्यांना या परीक्षेतून बाद ठरवलं जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर एखाद्या पारायणार्थीला जर सेम मार्क्स मिळाले, म्हणजे एखाद्याला 100पैकी 80 मिळाले, 2 लोकांना 80 मिळाले, तर ज्यांनी लवकर सबमिट केलेला आहे त्याचा नंबर अग्रक्रमाने घेण्यात येईल। अशा पद्धतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्या 3 विजेत्यांना, पहिले 3 महिला विजेत्या आणि पहिला 3 पुरुष विजेत्या, तर पुरुष विजेत्यांना सन्मानाची पगडी मिळणार आहे आणि महिलांना मानाची पैठणी मिळणार आहे 3 महिलांना। त्याचबरोबर त्यांना पुणेरी पगडी मिळणार आहे, पुणेरी पोशाख मिळणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जसं मागच्या वर्षी आपण चांदीचे नाणी दिले होते, यावर्षी साईबाबांच्या सुवर्णमुद्रा देण्यात येणार आहे
आणि या सुवर्णमुद्रांचा लाभ घेण्यासाठी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांच्या हस्ते बक्षीस घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे। पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये एक चैतन्य पसरलेलं आहे, कारण लाखोंची बक्षीसं आहेत, पैठणी साड्या आहेत, पुणेरी पगड्या आहेत, साईबाबांच्या सुवर्ण मुद्रा आहेत। त्याचबरोबर सर्वांना पुस्तके देखील देण्यात येणार आहे, जी साईबाबांची शिकवण घराघरापर्यंत पोचवायचं आहे। मित्रो, सर्व साई भक्तांना माझं विनम्र अभिवादन आहे की साई चरित्र हा वाचण्याचा ग्रंथ नाही, साई चरित्र हा समजून घेण्याचा ग्रंथ आहे, साई चरित्र हा जगण्याचा ग्रंथ आहे। आणि हीच शिकवण बाबांची आपल्याला सर्व घराघरापर्यंत, सर्व तळागाळापर्यंत पोचवायची आहे, सर्व साई भक्तांपर्यंत पोचवायची आहे। म्हणून मी सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनी पारायणाला बसायचं आहे, बाबांचे विचार समजून घ्यायचे आहे, बाबांची शिकवण समजून घ्यायची आहे आणि प्रत्येकाने एकाला तरी आपल्याला साईबाबांच्या शिकवणीचा पात्र बनवायचा आहे। अशा पद्धतीने हा पारायण सोहळा यावर्षी पार पडणार आहे। नांदुरकीचे आणि शिर्डीचे उद्योजक असलेले श्री भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी या परीक्षेसाठी प्रथमच लाखोंची बक्षिसे जाहीर केलेली आहे। श्री साईचरित्र पारायण परीक्षा 2026मध्ये सहभाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। त्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक ही सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे। साईचरित्र या व्हॉट्सअप चॅनलवर ही लिंक उपलब्ध आहे। तसेच पारायण मंडपामध्ये सर्व जे पिलर्स आहेत त्या पिलर्सला आपण त्याचे बारकोड चिटकवलेले आहेत, स्कॅन कोड चिटकवलेले आहेत। तसेच एक मोबाईल नंबर आहे 9011203801 म्हणजेच 9011203801 या नंबरला हाय असा जर मेसेज केला तर त्याला ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशनची लिंक तसेच व्हॉट्सअप चॅनलची लिंक प्राप्त होत आहे। तरी सर्वांनी ही लिंक प्राप्त करावी। तसेच आपल्या मित्रजनांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना सर्वीकडं ही लिंक फॉरवर्ड करावी की जेणेकरून सर्वजण या पारायण परीक्षेला बसू शकतील आणि बाबांचा आशीर्वाद मिळू शकतील। धन्यवाद। ओम साईराम। मी 32 वर्षापासून या पारायणात सहभागी आहे फिजिकली। 1 वर्ष 2001 जेव्हा कोरोना आला त्या काळात साईबाबा संस्थानने हे पारायण ऑनलाईन घेतलं। टाटा टी.व्ही. आणि साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन स्क्रीनवर हे पारायण चाललं, तेही आम्ही पूर्ण गल्लीनी घरात बसून एकत्र बसून हे पारायण पार पाडलं। तोही वर्ष आम्ही आमचा खाडा होऊ दिला नाही। आणि ह्या पारायणाचा उत्साह शिर्डीकरांमध्ये असा असतो की शिर्डीच्या प्रत्येक घरातनं एक का होत नाही व्यक्ती साईबाबांचं काहीतरी वर्षभरातनं एक ऋण फेडण्यासाठी म्हणून साईचरित्र पारायणात बसत असतो। त्यामुळे साईचरित्र पारायणाला इतका उत्साह असतो की हा साईबाबांचा उत्सव आहे आणि हा शिर्डीकरांचाही उत्सव आहे। हा 7 दिवसाचा पारायण सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक पर्वणी असते। प्रत्येकजण उत्साहाने महिनाभर अगोदरपासून कोणाचं काहीही कार्यक्रम असले तरी एकमेकांना सांगत असतात, नाही पारायणाला बसायचं आहे, 7 दिवस आम्हाला जमणार नाही। सगळे प्रोग्राम सगळेजण बंद ठेवून फक्त साईचरित्र पारायणाला बसण्यासाठीच उत्साहात असतात। आणि मागच्या वर्षीपासून रवींद्र जोशींनी हा उपक्रम चालू केला आहे की साईचरित्र पारायणात ते परीक्षा घेतात की तुम्ही साईचरित्र पारायण 32 वर्ष, 35 वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष जेव्हापासनं वाचतायत तर तुम्हाला साईबाबा किती कळाले, साईबाबाविषयी, साईचरित्राविषयी तुम्हाला किती माहिती समजली आणि तुम्ही नित्याच्या तुमच्या उपक्रमात साईबाबांचे विचार, आचार कोणते आचरणात आणतात, काय त्याचा तुम्हाला फायदा होतोय, हे सगळं करण्यासाठी ही परीक्षा त्यांनी चालू केली। मग ह्या परीक्षेत सगळ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी खूप मोठी बक्षीसही आणण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक जण मन लावून ह्या पारायणात लक्ष घालून आपल्या मनापासून वाचून बाबा कसे कळतील, प्रश्नांना उत्तर कसे देता येतील, साईबाबा आपल्याला आचरणात कसे आणता येतील। साई चरित्र ग्रंथ हा भगवद्गीतेचाच दुसरं रूप आहे। याच्यात आपल्या दास गणू महाराजांनी इतकी बाबांची अशा प्रचित्या दिल्यात की मी 32व्या वर्षी जरी वाचत असेल तरी ह्या वर्षी मला नवीन प्रचिती येईल। प्रत्येक अध्यायात दरवर्षी नवीन शिकण्यासारखं काहीतरी असतं। 32 वर्षात 32 एकाच अध्यायात 32 विषय आहेत आणि 32 विषय शिकणं आणि 32 विषयावर आपण त्याचा अभ्यास करणं खूप अवघड आहे। हे साईचरित्र पारायण सोपं नाही आहे। गुरुचरित्र तरी एक वेळेला लोक सहज वाचतील, पण साईचरित्र वाचण्यासाठी
तन मन धन सगळ्यापासून विलिप्त होऊन खूप गहन अभ्यास करून वाचावा लागतो. आज जे 2026चं पारायण होऊ राहिलं याच्यात असं न भूतो न भविष्यती ह्या पद्धतीनं हा उपक्रम गेल्या 32 वर्षापासून चालू आहे. आणि त्यात अजून भर पडणं म्हणजे गुरुजींनी जे प्रश्न मंजुषा चालू केली त्यामुळं शिर्डीकरांचाच नव्हे तर साई भक्तांचा बी कल यात खूप मोठ्या हिरिरीने वाढत आहे. आणि आजपासून जे लोक सभामंडपात असेल घरी असेल सगळ्यांना गुरुजींनी प्रश्न मंजुषा वाचण्याची किंवा विचारण्याची इतकी मोठी संधी दिलेली आहे की जेणेकरून त्या वाचकांनी असेल भक्तांनी असेल किंवा ग्रामस्थांनी असेल याचा पुरेपूर आनंद घ्यावा व ह्या आनंदाचा द्विगुणित कुठं कसा करता येईल व बाबाचा प्रचार प्रसार अजून कसा चांगला करता येईल एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि सगळ्यांनी ह्या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हावं व अशीच एनर्जी इथून पुढच्याही काळात आपल्याला मिळो हीच साईचरणी प्रार्थना. ओम साईराम.